प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मुक्काम बोराटवाडी या ठिकाणी चालू असलेला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 41 आहे। सालाबाद प्रमाणे चालू असलेला आज 41 वर्ष पूर्ण झाली। म्हणजे 85 सालापासून हे चालू झालेला हा कार्यक्रम आहे। खरं तर माझ्या जन्मतारखे दिवशी हे चालू झालेला कार्यक्रम आहे हा। खरं तर अगदी त्यावेळी परिस्थिती अनुकूल नव्हती, एक प्रतिकूल परिस्थिती नसताना खरं तर ज्या थोर महात्म्याने हे कार्यक्रम चालू केला त्या महात्म्याकरता पहिल्यांदा टाळ्या वाजवा। आज लोकांची परिस्थिती अनुकूल आहे, परिस्थिती चांगली आहे, पण ज्यावेळी लोकांजवळ पैसे नव्हते तरीही कुठेतरी आपण सप्ताह गावामध्ये चालू करावा, याच्यामुळे पुढची पिढी सुधरेल, कुठेतरी संस्कार मिळत राहतील या उद्देशानं ज्यांनी चालू केलं, ज्यांच्या कृपाशीर्वादानं हा कार्यक्रम चालू झाला, आमचे वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे, गुरुवर्य भास्कर महाराज पवार आणि स्वर्गीय नामदेव महादेव बोराटे, आमचे मित्र संतोष बोराटे साहेब यांचे वडील यांच्या कृपाशीर्वादाने आणि मधुकर महाराज सानप यांच्या नेतृत्वाखाली बरोबर चालू असलेला हा पारायण सोहळा, तसेच मोहन महाराज असतील, हरिभाऊ महाराज असतील, सुभाष महाराज असतील, विलास महाराज असतील, आनंद महाराज असतील, आता दुसऱ्याची काय मला नाव पुढं हां सगळेच हे सर्वच खरं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम चालू आहे, ज्यांच्या कृपाशीर्वादानं चालू झाला। खरं तर रोपटं लहान होतं त्यावेळी, पण आज रोपटं हे मोठं झालं। येऊलेशे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। का रोपटं मोठं झालं असं मी सांगेन, कारण ज्यांनी चालू केला त्यावेळी त्यांच्याजवळ कलाकार नसतील, गायक नसतील, गावात कोण कीर्तनकार नसेल, मृदंग वाजवणारा नसेल, हार्मोनियम वादक नसतील, पण आज त्यांनी रोपटं लावलं म्हणून आमच्या मित्र परिवारातील खरं तर मित्रांना किती येतं हे मला माहिती नाही, पण मित्रापेक्षा त्यांची मुलं आज तयार झाली याचा मला अभिमान आहे। खरं तर आमचे हेमंत साहेब असतील, संतोष साहेब असतील, बोराटे साहेब, अशोक साहेब, अरुण साहेब, सुरेश साहेब, म्हणजे सुरेश महाराज म्हटलं तरी हरकत नाही, त्यांच्यामुळं आज हे रत्न तयार झाली। कारण आज ही मुलं जी वाजवतात आपल्या परिसरात, आपल्या माणसाचा आपल्याला अभिमान असला, आपल्या मुलांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे। कमीत कमी वाईट मार्गानं न जाता एक चांगल्या ठिकाणी येऊन बसतात, एक त्यांना चांगलं संस्कार मिळालं, खरं तर त्यांच्यावरती मायबापांची ही कृपा आहे। धन्य माता पिता तयाची या। खरं तर मायबापांची कृपा, मायबापांच्या आशीर्वादानं, सावता महाराजांच्या आशीर्वादानं ही मुलं तयार झाली। एवढंच नाही तर या गावचं नाव ज्या सावता महाराजांच्या कृपा आशीर्वादानं ज्या व्यक्तीमुळं मोठं झालं त्या व्यक्तीकरता टाळ्या वाजवा, ते म्हणजे आमचे मंत्री साहेब जयकुमार गोरे भाऊ। का सांगतोय मी, स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं आपल्या तालुक्याला पाणी येईल। महाराज मी ह्याच तालुक्यातला आहे आणि मी शेजारच आहे आणि हे माझा मित्र परिवार म्हणजे हे माझं एक कुटुंब आहे। त्यामुळं आता थोडंसं वेगळ्या पद्धतीत बोलतो। ज्यावेळी भाऊ निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी माझं एक असं गाव आहे, माझ्या गावात तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे। माझ्याही गावचं पारायणाला 45 वर्ष आज पूर्ण झाली। तुळजाभवानीचं मंदिर आहे, मंदिराचं काम झालं होतं आणि भाऊ निवडणुकीला उभे राहिले। ज्यावेळी गावात आले त्यावेळी पूर्ण गावानं ठरवलं आतापासून या व्यक्तीला मत द्यायचं, पण भाऊने मंदिरात आल्यानंतर सांगितलं मी जर निवडून आलो तर मंदिरात तुमच्या शपथ घेतो, या भवानी मातेसमोर तुमच्या मंदिरासमोर मंडप दिसेल, मंडपाचं काम केलं जाईल। आणि एक बोलतो मी का सांगतोय, असं गाव मला माहिती नाही कोणती गावं कोणत्या पद्धतीचे आहेत काय आहेत मला ते माहिती नाही, मी काय राजकारणातला माणूस नाही, पण माझ्या गावानं त्या तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली होती। ऐका, शपथ घेतली होती की आमचे जयकुमार भाऊ निवडून येऊ दे आणि आमच्या
संकटावरती आमच्यावर जी संकट आहेत, पाण्याचे असतील, रोडचे असतील, जे अडचणी आहेत, ते अडचणी दूर होऊ दे हे मागणं त्या देवीच्या दारात आम्ही मागितलं होतं आणि ते आज पूर्ण झालं. आज महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या माणसाचं, आपल्या माणसाचं नाव आहे, याचा अभिमान असला पाहिजे. आणि खूप सुंदर आहे आणि गावही सुंदर आहे, माणसं सुंदर आहेत, सगळं वातावरण छान आहे. इथं सगळ्यांची म्हणजे सगळ्यांचा पाठिंबा आहे, या तालुक्याचा पाठिंबा आहे, सगळ्यांचा आहे. मी का बोललो, मला वाटलं बोलावं असं म्हणून. माणसातला देव आधी कळू द्या गाड्या. देवाच्या दारात जाऊन फायदा नाही, देवाच्या दारात कितीही जा. वारी वारी जन्म मरणाते वारी आणि हरी पडलो आता संकट निवारी, ही परिस्थिती असते. माणसातला देव कळला, पण आज जिकडं पाणी गेलंय ना, ती माणसं आपल्या माणसाला देव समजतात. देव माणसात आहे. खूप सुंदर नियोजन आहे, कलाकार मंडळी खूप सुंदर आहे. इथं गायनाचार्य ज्यांना मंद्र, मध्य आणि तार या स्वराचं परफेक्ट ज्ञान आहे, आमचे सानप महाराज, त्यांच्याकरता पुन्हा टाळ्या वाजवा. दोन्ही कलाकार अतिशय सुंदर, मृदंगाचार्य सुंदर, चोपदार सगळ्यापेक्षा सुंदर आहेत. चोपदाराकरता पुन्हा टाळ्या वाजवा. कारण चोपदार म्हटले महाराज माणसं जरा झोपत्या, त्यामुळं माझं लक्ष तिकडं असतं. आणि आता जर कोण झोपलं तर सरळ उठवायचं आणि माझ्याजवळ आणून पुन्हा ते झोपणार. ऐका, कीर्तन सोपं असतं, परमार्थ करणं सोपं आहे महाराज. साधू संतांनी आपल्याला सोपा मार्ग दाखवलेला आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला आनंद होईल त्या दिवशी समजून चाला आपण देवाजवळ आहे. अरे ज्या दिवशी मनाला दुःख होईल त्या दिवशी समजून चाला आपण देवापासून खूप लांब आहे. हा खरा परमार्थ. मी तुमच्या परिवारातला आहे, तुमच्या जवळच आहे. अगदी असं कुठेतरी वक्त्यामध्ये कसं आहे, वक्ता आणि श्रोता कशाला म्हटलं जातं, नजरने नजर से मुलाकात करली, रहे दोनों खामोश और बातें करली, मैं तुझे देखू तू मुझे देख और देखते देखते दोनों हो जाए एक, याला म्हटलं जातं वक्ता आणि श्रोता. आता तुम्ही खाल्ली पुरी भाजी, मी पण खाल्ली, अतिशय जेवण चांगलं होतं. ज्यांनी अन्नदान केलंय ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा हो. ज्याचं खावं ना त्याचं चांगलं गावं, जोरात गावं. आज रोज जेवण आहे ना, इथं आयतं जेवण आहे, मग काय फरक पडतोय. आज सावता महाराजांच्या कृपेनं पहिलं जेवण नसेल, फक्त काल्यालाच असेल, आज रोज मिळतंय. 41 वर्ष आहे पारायणाचं. मग आनंद घ्यायचा. लक्षात ठेवा, हिथंच तुम्हाला या जगात आनंद मिळेल. खरं तर ज्यांचं अन्नदान आहे, अन्नदाने दृढ आयुष्य असं म्हटलं जातं. उदकदाने सदा सुखी, ज्ञानदाने ब्राह्मणपण आणि तांबूलदाने मनुष्यपण. अन्नदान करणाऱ्या माणसाला आयुष्य वाढतं मिळतं. आणि काल्याचाही महाप्रसाद आपल्या जयकुमार गोरे भाऊंचाच आहे. आयुष्य वाढतं मिळत असतं अन्नदान जो माणूस करतो त्याला. आणि ज्ञानदाने ब्राह्मणपद, ज्ञानदान केलं की ब्राह्मणाचा जन्म. उदकदाने सदा सुखी, उदक म्हणजे पाणी, पाणी दान केलं की माणूस सुखी राहतो. म्हणून पाणी असेल तर माणसानं दान करावं. तुम्ही पाण्याला चिटकून आहे का नाही, पाण्याला जवळ आहे एकदम. पाणी असेल तर समोर पुढच्या माणसानं ते दान करावं. पण आमच्याकडे परिस्थिती पाण्याची अवघड असल्यामुळं होल घेतात आमच्या भागात, म्हणजे बाजूलाच आहे ना 5-7 किलोमीटर, होल घेतात. पण होल घ्यायच्या आधीच गाववाला म्हणतो शेजाऱ्याला नाही देणार, ह्याचा नुसता तुरळा निघतो, पाणी लागत नाही. उदकदाने अनेक असे प्रकार आहेत. ज्यांनी दान केलंय, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, सर्वांच्या सहकार्यातून, गावकऱ्यांच्या, माता भगिनींच्या, तरुण मुलांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे चालू असलेला पारायण सोहळा. आता आपण दुसऱ्या दिवसाची ही सेवा आहे, त्यानिमित्तानं घेतलेला अभंग. विश्ववंदनीय संत शिरोमणी साधकाचे मायबाप, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रयत्नाची माळ, चैतन्याची चितकाळ असणारे संत तुकाराम महाराज. ज्याच्या घरात नाही घाण, पोटात नाही आण, गावात नाही मान, नेहमी चित्तात समाधान, ते होते तुकाराम महाराज. ज्याच्या घरात मोडकी खाट, फुटका माट, गळकताट, ज्याने घातली वैकुंठाची वाट, ते होते तुकाराम महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तालुक्याचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु, इथून पुढे आपलं कीर्तन सुरू. असे असणारे पंचवेद निर्माते, वारकरी संप्रदायामध्ये कलस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठातील असा हा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय, जो माणूस, जी व्यक्ती आपल्या हिताविषयी जागृत आहे, त्यांच्या मायबापाला धन्यता देणारा हा अभंग. लोकांमध्ये अनेक माणसं जन्माला येतात, अनेक माणसं जन्माला येतात, पशु जन्माला येतात, कितीतरी जन्माला आले आणि कितीतरी गणित नाही जी, ऐका, म्हणजे कितीतरी आले, त्याचं गणित
सांगता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. कितीतरी आली आणि कितीतरी गेली, या जन्मात येतात जातात. पण लक्षात ठेवा, सगळ्यांनाच आपलं हित करता येत नाही. ऐका, सगळ्यांना हित करता येत नाही. ज्याला आपलं हित कळतं, ऐका, ज्याने आपलं हित केलं किंवा ज्याला हित करता येतं, त्याच्या मायबापाला धन्यता देणारा हा अभंग आहे. ऐका, अभंग ही 3 पद्धतीत सोडवला तरी सोडवता येईल 3 पद्धतीत. पहिल्या चरणापासून लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जो आपल्या हिताविषयी जागृत आहे, धन्य माता पिता तयाची. ज्या घरामध्ये कुलवान मुलं जन्माला आलेत, धन्य माता पिता तयाची. ज्या घरामध्ये गीता भागवताचं श्रवण केलं जातं, धन्य माता पिता. ज्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस केलं जातं, धन्य माता पिता. ऐका, दुसऱ्या चरणाकडे या. जी व्यक्ती, ज्यांना आपलं हित कळतं, ऐका, ज्या व्यक्तीला आपलं हित कळतं, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या घरामध्ये कुलवान मुलं जन्माला आलेत, ऐका, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या घरामध्ये गीता भागवताचं श्रवण केलं जातं, पारायण केलं जातं, तयाचा हरिक वाटे देवा. ऐका, ज्या घरामध्ये रात्रंदिवस नामस्मरण केलं जातं, तयाचा हरिक वाटे देवा. पुन्हा रिपीट या, पुन्हा 3रं चरण लक्षात आणा. ऐका, ज्यांना आपलं हित कळतं, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. ज्या घरामध्ये कुलवान मुलं जन्माला आलेत, ऐका, ज्यांना आपलं हित कळतं, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. ज्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण केलं जातं, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. ज्या घरामध्ये रात्रंदिवस नामस्मरण केलं जातं, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. अनेक पद्धतीत हा अभंग सोडवता येईल, पण आपल्याला पाहायचं आहे धन्य माता पिता तयाचे. या मृत्यू लोकामध्ये जन्म मिळालाय, पण तो कळाला नाही. ज्यांना कळाला नाही, ऐका, ज्यांना कळाला नाही, त्यांच्याकरता अनेक प्रमाण आहेत, पण ज्यांना कळाला त्यांच्याकरता एकच प्रमाण आहे, उत्तमची बोरे. ज्यांची कीर्ती या महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे, ज्यांचं या महाराष्ट्राच्या मातीत नाव घेतलं जातं, आपले सावता महाराज असतील, ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, अनेक संत मंडळी असतील. आज आपण त्यांचं नाव घेतो, बरोबर का? त्यांना आपलं हित कळालं. आपलं हित कशात आहे हे त्यांनी जाणलं होतं. ऐका, तेही आपल्यासारखाच नरदेह घेऊन जन्माला आले, तेही हाच देह घेऊन जन्माला आले, पण त्यांना हित कळालं होतं. आपल्याला आपलं हित कळलं पाहिजे, म्हणून संतांनी आपल्याला नेहमी जाग करत संत आपल्याला राहिले. एक लक्षात ठेवा, कारण या जन्मात आपलं हित करता येतं, त्याकरता इथं पारायण आहे या बोराटवाडीत, त्याकरता वारी चालू आहे, त्याकरता नामस्मरण चालू आहे, त्याकरता कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे. का चालू आहे? या जन्मात आपल्याला हित करता येईल, दुसऱ्या जन्मात आपल्याला आपलं हित करता येणार? मला सांगा, पशुयोनी त्याच्या जन्मात त्याला हित करता येत नाही, बरोबर? काय येईल मला सांगा? कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगी. पशुला ते ज्ञान नाही, फक्त कोणाला आहे? माणसाला आहे. समजा मला सांगा, दैवडीमध्ये एक सोन्याचं दुकान आहे, दैवडीमध्ये सोन्याचं दुकान आहे, तिथं चोरी झाली, 20 लाखाचा माल गेला. ऐका, ती कंप्लेंट कोणाकडे जाती? पोलीस स्टेशनला जाती. पोलीस स्टेशनने कंप्लेंट लिहून घेतली, ह्या गलीत फिर, त्या गलीत फिर, शोध चालू केला, तरी सुद्धा चोर सापड नाहीत. काय झालं? चोर सापड नाहीत, म्हणून मुंबईवरून स्पेशल टीम बोलवली. मुंबईवरून पुन्हा या गलीत फिर, त्या गलीत फिर, तरी सुद्धा चोर सापडत. पुन्हा त्यांनी विचार केला, आपल्याला काय चोर सापडत नाहीत, मग पुण्यातून दुसरी टीम बोलवली. त्याला श्वान पथक बोललं जातं. त्याला काय म्हणतात? श्वान पथक म्हणजे काय? कुत्र. काय केली? काय? कुत्री. मला सांगा, टेम्पूत कुत्री भरली आणि आणली कुठं? दैवडीत आणली. कुत्री ह्या गलीत फिर, त्या गलीत फिर, 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 3 दिवस झाले. 3ऱ्या दिवशी कुत्र्याला चोर सापडला. कुणाला सापडला? कुत्र्याला चोर सापडला. एक लक्षात घ्या, कुत्रा चोर सापडून देऊ शकतो. कोण? कुत्रा. कुत्र्याला चोर सापडू शकतो, पण कुत्रा भजन करू शकत नाही. योग्य ते प्रमाण दिलं. टाळ्या वाजवा. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान.
याच ऐका का ना, याच जन्मात आपल्याला ज्ञान आहे. मनुष्य देहेची ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकेने दिला. देव पहावयाशी गेलो आणि देवची होणी. या जन्मात ते ज्ञान आहे. आपलं हित करून घेता येतं या जन्मात. म्हणून या जन्मात आपल्याला मिळालेला जन्म कळाला पाहिजे. जन्म मिळालेला कळाला तर हित करता येईल. भाषा कळते ना. हित ज्याला कळत नाही, करून घेता येत नाही, ऐका, तो आला काय आणि गेला काय त्याच्याकरता एक प्रमाण आहे. सट्टविने नेला भक्ती विन पशु कशाची वाढला. सट्टविने नेला काय सांग. मिळालेला जन्म कळला नाही, स्वतःच हित करता आलं नाही. अरे दिलंय कशाला, देह कशाला दिलाय कळला नाही. त्याच्याकरता हे प्रमाण आहे. मला सांगा, कुत्र्याला, मांजराला, डुकराला हात जन्म कळतोय का? का तुम्ही ऐकलंय का? मलवडी कडून गाढवाची दिंडी पंढरीला गेली, ऐकलंय का? या जन्मातच आपल्यालाच भजन करता येतंय, आपल्यालाच विना घेता येतोय. विना चालू आहे ना आपल्या पारायणात, अखंड चालू आहे ना संतोष साहेब, विना चालू आहे ना अखंड. हा बरं झालं, मग चांगली गोष्ट आहे. आणि प्रवचन सेवा सुद्धा चालू आहे. म्हणजे माझ्या गावासारखं सेम आपलं वातावरण तुमचं. विण्याला मुलं असतात ना, आहेत ना बाबा, गावातलीच घेत असतात. चांगलं आहे. विण्याची सेवा अवघड आहे महाराज, ग्रामस्थ मंडळी विना घेतात. हा चांगला आहे. महाराजांची कृपा आहे. पुन्हा टाळ्या वाजवा. कुठेतरी हळूहळू काम प्रत्येकाच्या पाठीमाग आहे. एक बोलू, 4 दिवसाचं आपलं पारायण 6 दिवसाचं असो, 7 दिवसाचं असो, 7 दिवस तुम्ही पारायण करा. तुम्हाला पंढरीची वारी सुद्धा करायची गरज पडणार नाही. ही ताकद आपल्या ग्रामदैवतेत आहे, साधू संतात आहे. जिथं गाव आहे ना तेच आपलं पंढरपूर आहे असं समजून चालायचं. फक्त सेवा करता आलं पाहिजे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. महाराज, विण्याची सेवा सगळ्यात कठीण असते, सगळ्यात कठीण. आमच्या गावात आता पारायण झालं, तो मुलगा फौजी आहे. आता फौजी रात्र दिवस रात्री भारूड होतं आणि दुसऱ्या दिवशी कोण मंडपाकडे गेलंच नाही. 4 तास त्यानं विना घेतला. तो त्यावेळी शाळेत होता. 4 तास विना कोणी घेतला नाही. त्याच्या डोळं भरून आलं पाण्यानं. विना घ्या की रे, विना घ्या की रे. हे थांबय म्हणून निघून जायचे. अरे घे ना विना. 4 तासानं विना घेतला. एक जणाला दया आली, 4 तासानं घेतला. गळ्यातून काढून त्याच्या गळ्यात जास्तोपर्यंत डोळे भरून आलेलं आणि त्याच्या गळ्यात एकदा पडला की पुन्हा म्हटला, जोपर्यंत जिताय तोपर्यंत विना नाही घेणार. आणि खरी परिस्थिती आहे. तू माझ्या गावातला आता फौजी आहे. होय, काय का असं ना, पण ग्रामदेवतेची कृपा आहे. एक लक्षात ठेवा, ज्याला हित कळता येत नाही, माणूस म्हणून जन्माला येतात आणि पशुप्रमाणे मरतात. ऐका, काय माणसं माणूस म्हणून जन्माला येतात, माणूस म्हणून मरतात. ऐका, काय माणसं माणूस म्हणूनच आले आणि जगाच्या नजरेत देव झाले. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सर्व संत मंडळी आज जगाच्या नजरेत देव आहे. त्यांनी हित केलं म्हणून या जगात त्यांची कीर्ती शिल्लक आहे, त्यांचं भजन चालू आहे. मग त्यांनी काय केलं? काय नाही, हित ते करावे देवाचे चिंतन रात्रंदिवस. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी. मला सांगा ना, स्वप्नात सुद्धा कोण आहे? त्यांच्या देव आहे. अरे मनात सुद्धा देव आहे. त्यांना आपलं हित करता आलं. भाषा कळते. म्हणून जगाच्या नजरेत काय आहेत? देव आहे. ऐका, हित करत असताना ऐका, प्रामुख्यानं 7 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. 7 गोष्टी साधू संतांनी जाग केलं. वेगवेगळ्या अभंगाच्या माध्यमातून अनेक अभंग आहेत. उठा जागे व्हा रे, स्मरण करा, उठा जागा रे भाई नो जगजोगी जाग बोलती. अनेक अभंग आहेत. काय केलं? जाग केलं. प्रामुख्यानं 7 गोष्टी आपल्या लक्षात आल्या तर आपल्याला हित आपलं करता येतं. अभंग पहा. काकडा हे आपण म्हणतो रोज. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे विशून. पुढचं सोडून द्या, घोटाळा होईल. या 7 गोष्टी लक्षात ठेवा. हित आपण जाग पाहिजे. धन दारा पुत्र जन आणि बंधू सोयरे पिशून. ऐका, आपण जे धन कमवतोय कोणत्या मार्गाने कमवतोय आणि कुठे खर्च करतोय, हित आपण जागा असली. आपण एखाद्या मुलाला, आपल्या मुलाला 100 रुपये देतोय, कमवतोय. ऐका, तोही मुलगा कुठे खर्च करतोय, हित आपण जाग. धनाविषयी आपण वेळोवेळी जागा असलं पाहिजे.
आपण जो कमवतोय पैसा तो वेगळ्या मार्गातून वाईट मार्गातून येत नाही ना. आपण जो दुसऱ्याला देतोय मदत करतोय जिथं खर्च करतोय तो पैसा आपला वाईट मार्गाने खर्चत नाही ना. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आपली कडक कपडे पाहिल्यानंतर कोणी ना कोणीतरी मागणारे भेटतं देवाच्या दारात, भेटतं ना. 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्यावो धर्माला. आपण काय करतो त्याला, कदाचित देव तरी असेल, देव ह्या रूपात येऊ शकतो म्हणून कोण 100 देतं, कोण 50 देतं, कोण 500 देतं परिस्थितीनुसार. पण ते संध्याकाळ 500 आपल्याकडून घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी तिसरीकडेच जात. कशाला? आपण कुठे खर्च करतोय ऐका, कोणत्या मार्गाने कमवतोय हिथं आपण जागा असलं पाहिजे. धन दारा, दारा म्हणजे पत्नी. आपली पत्नी आपल्याशी कसं वागते किंवा आपण तिच्या बरोबर कसं वागतोय हिथं आपण काय असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे. पुत्र ऐका, पुत्र म्हणजे आपली मुलं ऐका, आपल्या मुलाविषयी आपण जागा असलं पाहिजे. आणि ज्या मुलांचे आईबाप जागे आहेत ऐका, त्या मुलांना ऐका, त्या मुलांनी त्यांच्या मायबापाचं नाव केलं ती ही रत्न आहेत आपल्या गावात. कळतंय ना? यांच्यासाठी टाळ्या वाजवा. यांनी तुमचं नाव केलंय, याने तुमचं नाव केलं का आपल्या मुलाविषयी जागा आहे. मुलांना आता संस्कार दिले पाहिजेत बाबा, असा आपल्या गावात पारायण आहे. अरे हे ज्ञानोबर आहेत, हे तुकोबर आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या आपण त्या मुलांना ते संस्कार दिले पाहिजेत, तर ती मुलं काय करतात, पुढे घडतात. म्हणून मुलाविषयी आपण जागा असलं पाहिजे. काय ठिकाणी काय होतंय, मुलांना संस्कार दिलेले नाहीत. बाप कीर्तनकार आहे पण पोरगा नाही ना. बाप कीर्तन करीन पोरगा नदीला मासे धरी. कळते का माझं बोल? कळतंय? काय ठिकाणी बाप पण चोरी करतोय आणि पोरगा पण काय करतोय, चोरी करतो. का? आपण जागा नाही. पुत्राच्या ठिकाणी आपण जागा असलं पाहिजे. या ऐका, महाराष्ट्राच्या मातीत ऐका 2 आई अशा होऊन गेल्या, त्या आपल्या मुलाच्या ठिकाणी जाग्या होत्या. पाळण्यात शिकवलं, मदाला सण आपल्या बाळाला पाळण्यात जागा केलं. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा ऐका. आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब त्यांनी बाळाला संस्कार दिले, जन्माला आल्याबरोबर संस्कार दिले आणि सांगितलं त्याला ऐका, ए बाळा तो पुरंदर हवाय, तो पन्हाळा हवाय, तो सिंहगड हवाय. ऐका, जे मागणं मागितलं बाळाला ते त्या बाळानं पूर्ण केलं. त्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. सगळे गड जिजाऊ महासाहेबांच्या पायावरती आणून ठेवले महाराज. आपल्या मुलाविषयी जाग पाहिजे, पुत्राविषयी जाग होणं महत्वाचं आहे. धन दारा पुत्र आणि जन या जगाविषयी आपण जागा असलं पाहिजे. हे जग आपल्याला वाटतं आपल्याला किंमत देतंय, कोणी किंमत देत नाही. सुरेश साहेब, कोणी किंमत देत नाही. आपल्या खिशात पैसा असेल तर या जगात रामराम आहे. म्हणून मी प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी सांगतो, पहिली तुम्ही परिस्थिती सांभाळा आणि मनस्थिती ठीक राहील. आणि मनस्थिती ठीक असेल तर या जगात तुम्हाला भजन करता येईल. तुकोबरायांचा काळ वेगळा आहे ऐका. 4 युगाची भक्ती आहे, 4 युगाची भक्ती आहे. म्हणून त्यांनी सगळी श्रीमंती सगळं काय होतं धन ते वाटून टाकलं होतं. आता वाटणारी माणसं भेटणार नाहीत, मदत करणारी भेटत नाही. पण पहिली परिस्थिती सांभाळा तर भजन सुचेल, नाहीतर भजन सुचणार. लक्षात ठेवा. धन दारा पुत्र जन जगाचा विचार केला तर जोवरी चळन गा जोवरी म्हणती सब पैसे के भाई है दिल का कोई साथी नहीं. अरे जब तक अपने पल्लों में पैसा है तब तक लोग सलाम करेंगे और अपना पैसा निकल के गया तो कोई मिठा न बोले. पैसा असेल ना तर बायको सुद्धा किंमत देईल, पैसा नसेल या कलियुगात बायको सुद्धा नाही किंमत देत. अनुभव आली अंगा ते या जगा ते तसे. पैसा असेल तर जग प्रेम करतं, लक्षात ठेवा. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा, परिस्थिती असेल त्या परिस्थितीत राहा आणि भजन करा. परिस्थिती सांभाळा, परिस्थिती सांभाळा, लक्षात ठेवा. म्हणून धन दारा पुत्र जन जगाचा विचार करू नका. आपुलीच आपण करावे
ऐका हित आपण जागा असलं पाहिजे. हित ऐका धन दारा पुत्र जन बंधूविषयी भावाविषयी आपण जागा असलं पाहिजे. आपल्या भावावर आपलं प्रेम असलं पाहिजे. हे रामायणच शिकवतं. कोण शिकवतं? रामायणच शिकवतं. बंधू प्रेम भावावरती कसं प्रेम करावं भरत आणि रामप्रभूकडूनच शिकावं. ज्यावेळी मामाच्या गावाला गेले होते भरत आणि शत्रुघ्न त्यावेळी कैकेयीनं मागणं मागितलं होतं काय? रामाला वनवासाला आणि भरताला गादी द्या. माघारी आल्यानंतर रामप्रभू सीतामाई सगळे वनवासाला गेल्यानंतर माघारी आल्यानंतर अयोध्येत दुःखी दिसतात. भरताने विचार केला मी दिसल्यानंतर खाली माना घालतात माझ्याकडे पाहत नाहीत. काय नक्की झालंय? विचार करायला लागले. एक जणानं सांगितलं असं असं तुमच्या आईनं तुम्हाला गादी मागितली. आई जवळ गेले भरत. हे आई तू हे चांगलं नाही केलं. ए मा तू हे चांगलं नाही केलं. तू दादाला वनवासाला पाठवलं. तू हे चांगलं नाही केलं. मी तुला शाप देतो. आजपासून पुढे तुला कैकेयी तुझं नाव कोणी ठेवणार नाही. मला सांगा इथं कैकेयी नाव कोणाचं आहे का? महिला मंडळ आहे का? बोराटवाडीत कैकेयी नाव कोणाचं? शाप दिला महाराज. सगळ्यांना घेतलं. त्यावेळी रामप्रभू चित्रकूट पर्वतावरती होते. सगळ्या अयोध्येतल्यांना घेतलं आणि प्रभूला माघारी आणण्याकरता विनंती करण्याकरता जात असताना ज्यावेळी चित्रकूट पर्वतावरती पोचले ऐका त्यावेळी तिथं वनदेवी प्रसन्न झाली. प्रभूंना आज माझ्या आश्रयाखाली आलात. मागा काय मागायचे मागा. मला माझं एकच मागणं आहे. प्रभूंनी सांगितलं माझ्याकरता माझा भाव मला भेटायला येतोय. रस्त्याने काटे तेवढे काठे बाजूला करा. जर देवीनं सांगितलं ऐका तिनं सांगितलं एवढा भाव तुमचा नाजूक आहे का हो? प्रभूंनी सांगितलं तो नाजूक नाही. शस्त्र जरी छातीला लागलं तरी तो डगमगणार नाही. पण ज्या रस्त्यानं मी आलोय तिथं काटे आहेत. जर त्याच्या पायाला जर काटा टोचला तर त्याच्या अंतकरणाला दुःख होईल की माझा दादा या वाटेनं गेलाय. हे बंधू प्रेम आहे. सगळ्यांना घेऊन भरतजी रामप्रभू जवळ गेल्यानंतर हात जोडले आणि प्रभूला माफी मागितली. दादा माझ्या आईमुळं तुम्हाला हा वनवासात यावं लागलं. हे दुःख भोगावं लागलं. माफ करा. माझ्या आईमुळं तुम्हाला हा त्रास झालाय. त्यावेळी प्रभूंनी सांगितलं ही तर तुझ्या आईची चुकी नाही आणि तुझ्या वडिलाची ही चुकी नाही. हे माझ्या प्रारब्धात लिहिलेलं आहे. हे माझं काय कर्म आहे. ऐका तिथं जाग केलं आपल्या भावाला. कोणी? रामप्रभूंनी जाग केलं. जाग केलं. बंधूचं बंधूवरती किती प्रेम असावं याच्याकरता सांगतोय. धन धारा पुत्र जन बंधू सोय रे. हे जो सोयरा दिसतोय ना माणसाला जास्त त्रास कोणापासून होतो तर सोयऱ्यापासून होतो. आपलीच माणसं आपल्याला जास्त त्रास देतात. लक्षात ठेवा हिथं आपण जागा असलं पाहिजे. या गोष्टी जी जी माणसं जागे असतात ना ऐका त्याच्याच मायबापाला जगद्गुरु तुकोबराय धन्यता देतात. ज्याला हा पुन्हा जन्म नाही जन्म नाही रे तुका म्हणे या जन्मात हित करता येत मन हा मोगरा हर पुणे ईश्वरा. आपल्यालाही जन्म मिळाला आणि रावणाला पण मिळाला होता. रावणाची पूजा कोण करतय का आज? कळतंय करतय? मला सांगा रावणाची पूजा रावणाचं मंदिर आहे का आपल्यात? हित जीवनात हित करता आलं? मला सांगा रावणासारखा आपण श्रीमंत आहे का महिला मंडळ? सोन्याची लंका आपली आहे का? बोराटवाडी आहे? मला रावणा एवढं श्रीमंत आपण आहे का? नाही ना. आपल्या जवळ काय रावणा एवढी आपल्या जवळ श्रीमंती नाही. रावण खरा भक्त होता. रावणासारखी भक्ती कोणाला करता आली नाही. कोणाची पूजा करायची रावण? भगवान शंकराची. मला सांगा शिवभक्त होता रावण बरोबर. चंद्र आणि सूर्य रावणाला हवा घालायला होती. 33 कोटी देव त्यानं बंदीखान्यात ठेवलं होतं. ब्रह्मदेव पंचांगण सांगायला होते. गणपती बाप्पा गायी राखायला होते आणि पाय दाबायला एक देवी होती तिचं नाव सटवी बरोबर. पाय दाबायला कोण होती? हा सटवी काय करते? बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं प्रारब्ध. मला सांगा ही ताकद कोणात आहे? रावणात आहे बरोबर. एवढं सामर्थ्य असून सुद्धा रावणाला आपलं हित कळलं
रावणाला आपल्याला माहिती होतं आपल्याला मरण कोणाच्या हातून आहे, मरण कोणाच्या हातून माहिती होतं. रावणाला समजलं होतं की सूर्यवंशात अजराजाचा मुलगा दशरथ आणि दशरथाचा मुलगा राम, राम प्रभू जन्माला येणार आणि रावणाला मारणार हे रावणाला माहिती होतं. लक्षात ठेवा. तरी सुद्धा ज्यावेळी हे कळालं कसं, ज्यावेळी पाय दाबत होती त्यावेळी रावण कधी झोपतोय. प्रत्येकाचं कसं होतंय, शिवपुराणातली कथा वेगळी, प्रत्येकाचं थोडंसं विस्कळीतपणा येतो कुठे कुठे, कथेचा विषय आहे. माझे जे लक्षात आहे, जे वाचनात आलंय ते मी तुम्हाला सांगतो, ऐका. ज्यावेळी 6वी पाय दाबत होते, रावण महाराज कधी झोपतात, हे कधी झोपतात असा विचार केल्यानंतर ते झोपायला तयार नाहीत. तरी सुद्धा ऐका, कुठेतरी न कळत रावणानं डोळे झाकले आणि 6वी निघून गेली. 6वी निघून गेल्यानंतर 6वी जवळ एक काम होतं, जिथं बाळ जन्माला येईल तिथं जायचं आणि 5व्या दिवशी त्या बाळाचं प्रारब्ध लिहायचं. 6वी आपल्या कपाळावरती लिहित असते, याला जन्मात काय मिळणार, किती धन मिळणार. ऐका, अन्न मान आणि प्रारब्ध आदी या सगळ्या गोष्टी 6वी लिहित असते. याचा मृत्यू कधी, याला मरण कोणाच्या हातून येणार, या सगळ्या गोष्टी 6वी लिहित असते. प्रारब्धात याच्या काय घडणार हे सगळ्या गोष्टी लिहित असते. 6वी पुन्हा माघारी आले आणि रावणानं विचार केला. रावण जागे होते, कुठे गेली होतीस, तर माझ्याजवळ तुमच्यापेक्षा एक माझा मोठा मालक आहे, त्याचं नाव आहे काय, भगवान विष्णू. भगवान विष्णू त्यांनी मला सांगितलंय असं असं बाळ जन्माला येईल. तिथं ज्यावेळी 5व्या दिवशी जायचं, 5व्या दिवशी दिवा लावता ना, काय लावता, दिवा असतो ना रात्रभर, त्यावेळी त्या बाळाचं प्रारब्ध लिहिलं जातं. ती 6वी त्याच्या कपाळावरती लिहिते. खरं सांग कुठे गेली होती, मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण रावणानं मानेवरती तलवार धरली आणि न इलाजानं सांगितलं माझ्याजवळ हे काम आहे. रावणानं सांगितलं माझं मरण कोणाच्या हातून आहे हे सांग, माझं मरण कोणाच्या हातून आहे हे सांग. नाही इलाजानं 6वीनं सांगितलं एक काम करा, कुंकू हातात घ्या आणि पौर्णिमेच्या दिवशी ऐका, रात्रीचं 12 वाजता कुंकू हातामध्ये चोळा, असं झटका आणि हाताकडे पहा, तुम्हाला तुमचं मरण कधी आहे ते कळल. रावणानं तेच केलं. रावणानं तेच केलं. पाहिलं की सूर्यवंशात अजराजाचा मुलगा दशरथ, दशरथाचा मुलगा ऐका राम जन्माला येणार आणि पुन्हा होणार आपलं काम. कधी आलं लक्षात, हात पाहिल्यानंतर मग अजराजा बरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला. शस्त्र सैन्य सगळं नष्ट होत असताना ब्रह्मदेवाला विचारलं असं असं आहे, आम्हाला दोन युद्ध करायचे, दोघात करायचे आहे. ऐका, यमलोकात जायचं, ऐका यमपुरीत जायचं. यमपुरीत गेल्यानंतर एक राजवाडा आहे, एक दरवाजा आहे, तो दरवाजा उघडेल त्याचा विजय होईल. हे सांगितल्यानंतर रावण तिथं गेला यमपुरीत. कुठे गेले, यमपुरीत. एक दरवाजा होता, राजवाडा होता आणि त्या दरवाजाला धक्का लावला, दरवाजा उघडत नाही. ढकलून पाहिला, उघडत नाही. लात मारली, उघडत नाही. आतून जोरात आवाज आला आणि रावण बेशुद्ध पडला. आत उलट सुळावरती टांगलेला भस्मासूर होता आणि त्या दरवाजाला खिळे असे होते, ते खिळे त्याच्या डोळ्याला टोचायचे. 5 मिनिटे रावण शुद्धीवरती आला आणि विचारलं कोण आहे तू, मी असा आहे, मी पापी आहे, माझ्या कर्माची फळं भोगतोय, तू आहे कोण, कोण आहे, मी भगवान शंकराचा भक्त आहे, काय नाव तुझं, भस्मासूर. कोण आहे, भस्मासूर. भस्मासुराचं काय काम होतं, काय काम, भस्म आणायचं ना. भस्मासुराला आशीर्वाद कोणी दिला, महादेवाने आशीर्वाद दिला होता. त्या कारण इकडे जा तिकडे जा भस्म सापड ना, मेलेल्या माणसाच्या अंगाची राख आणायची आणि महादेवाला देवाला ते द्यायची. हा सेवक होता, हे काम होतं. पण राख सापडना म्हणून मागितलं, आता काय करायचं. म्हणून महादेवानं आशीर्वाद दिला होता की ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याची काय होईल, पण वाईट माणसं पाहिजे त्याच्याच डोक्यावर हात ठेवायचा. त्यावेळी माणसं वाईट दिसत नव्हती, सापडत नव्हती, त्यामुळे ते पण विचारात होतं कुणाच्या डोक्यावर हात ठेवू. खरं तर या कलियुगात भस्मासूर पाहिजे होता, म्हणजे पावला गणेश भेटली असती. भाषा कळते का, मला सांगा. राख हात ठेवला बरोबर राख होत होती, ह्याच्या ठेव त्याच्या ठेव, चांगल्या बी माणसाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला भस्मासूर. एक दिवस नारद मुनी भेटले. नारद मुनी म्हटले माझ्याजवळ काय बाबा, तुला देवाना तुझ्या हातात ताकद दिली, अय तू या सृष्टीवर राज करशील, अय तुला लग्न करू वाटतं का, हो पार्वती तुला भेटल देवाच्या डोक्यावर.
भस्मासूर रोज ताटमानानं ती भस्माची पिशवी होती थैली ती फेकून दिली. ताड ताड भगवान शंकराचा रोज हात नम्रतेनं जायचं, हात जोडून जायचे. आज ताटमानेनं हा माझ्याजवळ आलाय, चिंतन केलं आणि ओळखलं की आपल्या डोक्यावर हात ठेवायला आलाय. आपण आशीर्वाद दिलाय, मंत्र दिलाय, पण माघारी घेता येत. ब्रह्मदेवाकडे गेले, पळायला लागले. ब्रह्मदेवाला सांगितलं जरा वाचवा आम्हाला. ब्रह्मदेव म्हटलं तुमचं तुम्हीच. भगवान विष्णूने लक्षात घेतलं की याचा आपण बंदोबस्त केला पाहिजे, म्हणून मोहिनी रूप घेतलं, पार्वतीपेक्षा सुंदर. ऐका, भगवान शंकराला सोडलं, आडवं गेले भस्मासुराला. त्या भस्मासुरानं मोहिनीला पाहिल्यानंतर भस्मासूर म्हटला ही तर पार्वतीपेक्षा सुंदर आहे. मग इकडे तिकडे पाहताय, कोण आहात आपण? मी मोहिनी आहे. तुम्ही काय पाहता? काय नाही, मी मला वर शोधते, मला लग्न करायचे आहे. जे माझ्यासारखं नृत्य करेल, गायन करेल, म्हणजे नाचेल, त्याच्याबरोबर मी लग्न करणार. भस्मासूर म्हटला मी चालेल का? कोण म्हटला? भस्मासूर. ऐका, भस्मासूर म्हटला मी हो चालेल, तुम्ही चालाल, पण माझ्यासारखं नाचलं पाहिजे. ऐका, नृत्य चालू झालं. नाचता नाचता कमरेवर हात ठेवला, पुन्हा खांद्यावर ठेवला, पुन्हा खांद्यावला हात काय केला मोहिनीनं? डोक्यावर ठेवला. आणि ह्यानं सुद्धा डोक्यावर. ह्याची काय झाली? ह्याला काय कळलं? ह्याची झाली राख. कर्माची फळं भोगाय गेलं तिथं. आणि रावणानं सांगितलं हिथून सुटका कधी? काय माहिती, आता अयोध्येचा राजा अजय सूर्यवंशात अजय राजा राज्य करतोय. आता किती दिवस लागतात मला माहिती नाही. अजय राजाचा मुलगा दशरथ, दशरथाचा मुलगा राम. राम जन्माला येणार, पुन्हा तो राम. ऐका, राम रावणाला मारणार. कोणाला मारणार? रावण रामाच्या पत्नीला उचलून नेणार. ऐका, त्यावेळी रावणाचा शोध लावणार, रावणाला मारणार. रावण माझ्या जाग्यावर येणार आणि पुन्हा माझी सुटका. ऐकतय कोण? कळलं होतं ना, कळलं होतं रावणाला. तरी सुद्धा रावणानं काय केलं? रामाची सीता. ऐका, मला सांगा, ज्याला हित कळलं नाही त्याला काय करावं लागलं? मरावं लागलं. या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर हा सुंदर नरदेह मिळालाय, ते आपल्याला हित आपलं करून घेण्याकरताय. जो हित कसं होईल? आपुला तो एक देव करूनी घेवा. आपला देव आपल्याला करता आला पाहिजे तर आपलं हित होईल. आणि ज्यांनी या मृत्यू लोकात जन्माला येऊन देवाला आपलंच केलंय ना, धन्य माता पिता तयाची. किंवा ज्या कुळामध्ये, ऐका, ज्या कुळामध्ये कुलवान मुलं, ऐका, संस्कारिक मुलं जन्माला आलेत, ऐका, त्याचं कौतुक त्या देवाला वाटतं. अभंगाचं दुसरं चरण. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. लक्षात ठेवा, सगळ्याच्याच कुटुंबात कुलवान मुलं जन्माला येतील हे सांगता येत. प्रारब्ध लागतं आणि कुठेतरी आपल्या जन्मात आपलं कर्म चांगलं लागतं, तरच मुलं चांगली जन्माला येतील. एवढी सोपी गोष्ट नाही. आपलं कर्म चांगलं पाहिजे. ज्या माणसाचं कर्म वाईट आहे ना, त्याला आयुष्यात दुःख भोगावं लागतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर. कर्माचं फळ ह्या जगात प्रत्येकाला भोगायचं आहे मायबाप. कर्मे रावण क्षय पावला, कर्मे राम वनवास गेला. कर्मानं कोणाला सुद्धा सोडलं, मग जीवन जगत असताना आपलं हित कशात आहे हे कळलं पाहिजे मायबाप. हित कळलं पाहिजे. आपलं हित होतं म्हणून हे सप्ताह. मला सांगा, गावाला जास्त पैसे झालेत म्हणून या सगळ्या गोष्टी असतात? म्हणून माणसं कीर्तन ठेवतात का? भजन ठेवतात का? लक्षात ठेवा, शिक्षण ही काळाची गरज आहे मायबाप. काय आहे? शिक्षण ही काळाची गरज आहे. ऐका, संस्कार ही जीवनाची गरज आहे. आणि शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टी करता या जगात वारकरी संप्रदायाचीच गरज आहे. कशा कळते? वारकरी संप्रदायामध्येच ते ज्ञान मिळेल आपल्याला.
जगावं कसं, आपलं हित करून घ्यावं कसं, म्हणून ही सगळी परंपरा ज्ञानोबरायांनी चालू केली. मला सांगा, ज्ञानोबरायांनी परंपरा चालू करत असताना ऐका, मायबापांना एवढा त्रास दिला, मुलाबाळांना सोडून जावं लागलं ना. मला सांगा, मधुकरी दिली नाही ज्ञानोबरायांना, कोणी मधुकरी दिली नाही, तरी सुद्धा आई वडिलांना एवढा त्रास देऊन सुद्धा माऊली ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यावरती कृपा केली. जो झे बांधशील तो त्याला हो, असं लिहिलं नाही. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं वाटोळे हो, असं नाही. लक्षात ठेवा, ज्ञानोबरायांनी उपकार केले. कुठली जात पाहिली नाही, कुठलं कुळ पाहिलं नाही. सगळ्या जातीतली, प्रत्येक कुळातली माणसं एकत्रित केली. ऐका, सगळी माणसं एकत्रित केली. वारकरी संप्रदायाची स्थापना करून पंढरीची वाट दाखवली. का? आपलं हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय. अरे जन आपल्यावरती अगणित उपकार केलेत ना, त्यांच्याकरता हे प्रमाण आहे. धन्य माता पिता, ज्यांनी अगणित उपकार केले ज्ञानोबरायांनी, अगणित कृपाळू बुधार. मला सांगा ना, प्रत्येक जातीतली, प्रत्येक कुळातली माणसं वारीत असतात ना, पण सगळी माणसं माऊली माऊली म्हणून हाक मारतात, एकमेकाचा आदर राखतात. मायबाप ही त्या माऊलीची कृपा आहे. कोणाची कृपा आहे? माऊलींची. त्यांनी आपलं कल्याण व्हावं म्हणून हिताचा मार्ग दाखवलाय. चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीव लागा, म्हणून ही चालू आहे. बाकी काय कारण आहे? आपलं हित करता आलं पाहिजे, आपलं कल्याण झालं पाहिजे, म्हणून हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. अहो, देव भजन करत होता, देवानं वारी केली. कोणी केली हो? पहिली वारी कोणी चालू केली? आपण महादेवाजवळच आहे की, शिंगणापुरातून कावड म्हणजे भगवीत पताका हातात घेऊन महादेवानं पंढरीची वाट धरली होती. वारकरी बरोबर असायचे महादेवा बरोबर. पार्वतीनं एक दिवस आग्रह केला, मी बी येणार. मी पण महादेवानं सांगितलं, गर्दी असती नको येऊ, तुला नाही जमायचं. गर्दी असती नको येऊ, तुला चालाय जमणार नाही. गेली ना. अय, महादेवाचं भजन काय? महादेव म्हटले, मी ज्याचं भजन करतोय तो तिथं आहे, त्याला सोडायचं. महादेवाचं भजन एकच, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव आणि राम पूजी. महादेवानं वारी चालू केली. देवानं देव देवाचं भजन करतोय. आपल्याला तर त्यानं जन्माला घातलंय त्याचं भजन करण्याकरता. त्याचं भजन कराल तरच हित होईल. काय होईल? हित होईल. हित मुद्द्यावरती या. त्याचं भजन करत नाही तोपर्यंत आपलं कल्याण होत. महादेवानं वारी चालू केली. पार्वती माता बरोबर वारीत पंढरपूरच्या रेल्वे स्टेशन जवळ गेल्यावर पार्वती माता म्हणल्या, आता नाही गर्दीत जमायचं. काय? बघा, मला कुठेतरी जागा बसू द्या. पंढरपूरच्या रेल्वे स्टेशन जवळ एका कोपऱ्यात पार्वती मातेला बसवू. कसं तरी चंद्रभागेपर्यंत पोचले. बरोबर गणपती बाप्पा आहेत, नंदी आहेत. ऐका, गेले नदीवरती, गेले, स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, घाट माथा चढून वरती महाद्वाराकडे जात असताना जी गर्दी होती, एवढी गर्दी होती. नंदीनं सांगितलं, हिथून मला काही येता येत नाही, माझी पण सोय करा. महादेवानं सांगितलं, हिथं मारुतीचं मंदिर आहे, तिथं आपलं उभं राहा. मारुतीच्या मंदिरापुढं महाराष्ट्रात एकच ठिकाण असं आहे की त्या मारुतीच्या मंदिरापुढं कोण आहे? नंदी आहे. आणि कसं तरी गर्दीत 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 ह्याला ढकलत 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 महाद्वारापर्यंत गेले. ऐका, चोखोबरांच्या पायरीजवळ पोहोचले. गणपतीनं सांगितलं, आता काय मला आत येता येणार? मग का? चोखोबाचं दर्शन घेतल्याशिवाय अंतःकरण चोख होत नाही. चोखोबाचं दर्शन घेऊन पुन्हा नामदेवाचं दर्शन घेतलं. नामदेवाचं दर्शन घेतल्याशिवाय मुखात नाम येत नाही, आणि मुखात नाम येत नाही तर देव भेटत. ऐका, महादेव देवाजवळ गेले, गर्दी देवाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला विनंती केली, आता आम्हाला बी कुठंतरी आराम करायला जागा द्या, कुठंतरी बसाय जागा द्या. देवानं सांगितलं, एकच जागा आहे, डोक्यावर बसा. कुठं आहे? हित स्थान आहे. लक्षात ठेवा. का? देव देवाचं भजन करतो, जीवनाचं हित करून घेतो. आपल्याला तर त्यानं जन्मालाच घातलंय मुळात भजन करण्याकरता. भजन करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता, पारायण करण्याकरता. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा,
गीता वाचा, भागवत वाचा, ह्या सगळ्या गोष्टी करा. का हे करत नाही तुम्ही तोपर्यंत आपलं हित होत. एक लक्षात ठेवा, या जगात प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी प्रत्येकाच्या माग दुःख आहे, प्रत्येकाच्या माग अडचण आहे. पण प्रारब्ध बदलवण्याची ताकद मायबाप ज्ञानोबरायत आहे, त्या परमेश्वरात आहे, त्या पांडुरंगात आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी घरात आहे ना तुमच्या? बरोबर 41 वर्ष आहे का नाही पारायणाच आपल्या? आहे ना? माऊलीची ज्ञानेश्वरी घरात आहे. एक काम करा, आता एखादा म्हटला माळ घाला, तुमची इच्छा असेल तर घाला. एखाद्या म्हटला दिंडीला चाला, तुमची इच्छा असेल तर दिंडीला जा, काशीला जा, पंढरपूरला जा, जिकडे जायचे तिकडे जा. पण एक बोलू, तुमचं जर प्रारब्ध बदलावायचं असेल, जीवनातलं दुःख घालवायचं असेल, तर एक काम करा. माऊलीची ज्ञानेश्वरी आहे घरात, ती माऊलीची ज्ञानेश्वरी हातावरती घ्या. 5 वव्या रोज प्रामाणिकपणे देवपूजा करून वाचा. तुमचं प्रारब्ध, तुमची दरिद्री घालवण्याची ताकद त्या ज्ञानोबरायत आहे. आज या विश्वात माऊली माऊली म्हणून हाक मारणारी या महाराष्ट्राच्या मातीत कितीतरी मुलं आहेत. अरे मधुकरी मागितली जाते ना आळंदीमध्ये, मी स्वतः मागितलेली आहे मधुकरी. जोळी घ्यायची, बोसरीमध्ये जायचो, जोळी घेऊन 40, 25, 30 घरं मी मागायचो. एक लक्षात ठेवा, मधुकरी आपल्याला जगायला शिकवतं. काही जरी तुमच्याकडे जरी नसलं तरी तुम्ही जगू शकता. आणि मधुकरी मागितल्याशिवाय ते ज्ञान फलद्रुप्त होत नाही, ते प्राप्त होत नाही. हा माऊलींचा आशीर्वाद आहे. चांगल्या चांगल्या घरची मुलं आज मधुकरी मागतात का? अरे माऊलींना मागावी लागली. माऊली सामान्य नाहीत, माऊलींचं ज्ञान सामान्य नाहीत. माऊली कोण आहेत? महाविष्णूचा अवतार आहेत. माऊलींचं ज्ञान म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. त्या ज्ञानोबरायला समाजानं त्रास दिला, मधुकरी मागितली. आपण त्यांच्या पुढे लहानच आहे. माऊलींची कृपा होण्याकरता मधुकरी मागितली जाते. जी व्यक्ती ज्ञानेश्वरीच्या 5 वव्या वाचते आणि आपले कर्म प्रामाणिकपणे करते ना, त्याची दरिद्री घालवण्याची ताकद ज्ञानोबरायत आहे. देवात नाही, संतातच आहे. कोणात आहे? संतात. म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी वाचा. का? गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव्या विठोबा रघुमाये. आपुलिया हिता जो शे जागता, धन्य माता पिता तयाची आरोस. 8 ते 10 कीर्तन असतं तुमचं. किती असतं टायमिंग? 8 ते 10. थोडं आज उशिरा चालू झालं. मला 8ला सांगितल्यामुळे मी 7:45लाच पोचलो. म्हटलं आपल्याला जेवण मिळायचं नाही म्हणून आपलं टायमिंगला आलो. अगदी वातावरण छान आहे आपलं. वातावरण म्हणजे जेवायलाही गर्दी होती आणि कीर्तनला सुद्धा. खास करून वातावरण अनुकूल आहे इथं. मला अभंग मी दुसरा घेणार होतो महाराज. आज खास मी अभंग घेतला. आमचे मित्र, तुमच्या गावचे युवा कीर्तनकार पहिलं आता कीर्तन चालू करतायत आपले संतोष बोराटे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एक बोलू, त्यांचं गावात मी प्रवचन ऐकलं. खूप सुंदर शिवचरित्र करतात. शिवचरित्रावरती अतिशय सुंदर वक्तृत्व करण्याची क्षमता आहे, ज्ञान आहे. खरं तर आता थोडंफार गाणं ही अवघड बाजू आहे. गाता येईल
गाणं ही सोपी गोष्ट नाही, बोलणं सोपी गोष्ट आहे. मला अभंगच घ्यायचा होता, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. आज खास करून म्हटलं चला ह्या अभंगावरती बोलू. आता जेवढं काही योग्य वाटलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. खरं तर अगदी गोड साथ, प्रत्येक ठिकाणी योग्य ते प्रमाण देणारे आमचे गायनाचार्य महाराज, अगदी बरोबर प्रमाण. खास करून सिस्टीम अति सुंदर आहे आपली. आपले गाडे पाहुणे आहेत, अगदी जवळच आपलं माझं त्यांच्याशी अगदी जवळचं रिलेशन आहे. अगदी कुटुंबातलेच आहेत सर्वजण. अगदी छान सेवा त्यांची चालू आहे. सगळीकडे ही सिस्टीम असते. मी या सिस्टीमचं त्या बिदालमध्ये एक सिस्टीम आहे, या दोन्ही सिस्टीमचं नाव काढतो मी कुठेही गेलो तरी. सिस्टीम असावी तर अशी, नाहीतर मग कधी कधी वाटतं हे खिशात घेऊन जावं. म्हणजे एवढं चांगलं असतं की त्याला ती वाटतं खिशात घेऊन जावं. आणि आता कुठेही बाहेर गेलो तर मी कुणाला नाराज करत नाही. हा असा तो तसा काय घेणं देणं नाही. कराडला गेलो आणि मी कीर्तन केल्या, मला म्हटले महाराज कीर्तन छान वाटलं, पुढच्या वर्षीची पण सेवा द्या. मग म्हटलं घ्या सेवा, पण तेवढी सिस्टीम बदला. त्यांनी मलाच बदललं. तिथनं मी कुणाच्या नादी लागत का सांगतोय, कुणाच्या नादी लागायचं नाही. जीवनाचा आनंद घ्यायचा. आनंद जीवनाचा सुगंध परी ओ ओठातून आनंद जीवनाचा सुगंध परी ओ दरवळावा. जीवनाचा आनंद घ्या. आणि आनंद कुठं आहे सांगू, अय त्या माऊलीचं भजन केल्याशिवाय तुम्हाला जीवनात आनंद मिळू शकत काय. आज भजन चालू आहे या महाराष्ट्राच्या मातीत. ज्ञानोबा माऊली माऊली आनंद घ्या जीवनात. परमार्थाचं नका डोकं लावू. इथं हे एवढं बी सोपं नाही. इथं एवढं बोलणं पण सोपं नसतं. एक जण आभार मानाय गेलं माझं, म्हटलं अंकुश महाराजांनी अतिशय सुंदर कीर्तन केलं, त्याबद्दल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. ही एवढं तरी सोपं आहे का. कुणी जायला कुठं. मी रोज पुण्यतिथीचे कीर्तन करतो. आज केलं, काल केलं, उद्या माझं कीर्तन. हा रोज अभंग याचसाठी केला. अनेक अभंग, कुठलाही अभंग मला जो योग्य वाटेल त्यावेळी मी दिशेनं जात असतो, बोलत असतो. अनुभव ऐका, कीर्तन हे पाठ करून बोलण्याचा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे. एखादा वक्ता काय करतो, एकच अभंग फिट करतो, 10 गावात फिरतो. प्रत्येक गावात एका एका गावात 8-8 वेळा माझी कीर्तन आहेत. अरुण महाराजाला विचारा, पुण्यतिथीची. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं चिंतन अभ्यास करत राहायचं. आपल्याला येईल ते समाजासमोर. आपण काय माऊली नाही. माऊली म्हणजे ज्ञानाचा सागर आहेत.
आपण कोणच नाही, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं. अरे जगद्गुरु तुकोबराय सारखा महात्मा ज्यांनी काळ्याला पाठीमागं सारलं, ऐका, काळाला पाठीमागं सारलं, ज्यांचं नाव घेतल्यानंतर यम घाबरतो, तो महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. ते तुकोबराय माऊलींच्या पायावर डोकं ठेवतात आणि म्हणतात मी पामर आहे, मज पामराशी. परमार्थात हे शिका, बस परमार्थात आनंद घ्या. आज परमार्थाच्या दृष्टिकोनातून विचार केला ना संतोष साहेब, परमार्थात तुम्ही म्हणजे उद्योगवाली माणसं आहे, तुम्ही काम करत इकडं आलाय, त्याबद्दल तुमचं कौतुकच आहे. पण परमार्थात खूप अडचणी असतात. परमार्थात आपुलीच आपण करावी सोडवून याकरता परमार्थ करा. या जगात नाही कुणाचे खुनी तुझे नव्हे रे, आपलं हित करून घेण्याकरता आपुला तू एक देव करुणी घ्यावा, तिने विना जीवा सुख नव्हे, हे तत्व सांभाळा. आज 41 वर्ष आहे या पारायणाचं. त्या निमित्तानं दुसऱ्या दिवसाची सेवा खरं तर माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. त्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले सर्व ज्यांच्या तर्फे हे पारायण, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे, त्यांचं खूप खूप आभार. खरं तर तुम्ही येता म्हणून खरं तर आळंदीतून जी व्यक्ती येते, ऐका, त्या व्यक्तीच्या रूपात माऊली ज्ञानोबरायच आपल्या दारात येतात. माझ्या गावात सुद्धा 6 माणसं असतात, 6 मुलं असतात पारायणाला. माऊलीच्या दारातून आलेली व्यक्ती म्हणजे माऊली ज्ञानोबरायचाच आहे, असं समजून चाला. लक्षात ठेवा, कुठेतरी आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळतील, कुठेतरी आपली मुलं घडतील. लक्षात ठेवा, म्हणजे या हेतून मुलांना आणा, संस्कार द्या, संस्कार द्या. कुठेतरी तुमचं नाव मोठं होईल मुलांच्यामुळं. जर नाव मोठं झालं तर समजून चालायचं. ऐका, धन्य माता पिता तयाची आहे, आपुली आहे हिता जो असे जागता. तुमच्या गावचं नाव तर आधीच मोठं आहे, एवढी सोपी गोष्ट नाही. या महाराष्ट्राच्या मातीत मंत्रीपद मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाही. खरं तर खूप मोठी व्यक्ती आहे आणि माझ्या नजरेत ती देव माणूस आहे. मला बाकीचं कळत नाही, मी राजकारणातला मुळीच नाही, पण त्या माणसाला पाहिलं की मला अभिमान वाटतो. कसं का असं ना, खरं तर त्या माणसाकरता हा अभंग योग्य आहे. कारण ज्या मायबापाने असं रत्न जन्माला घातलं, जे या तालुक्याच्या जनतेचा, ऐका, या समाजाचा विचार जी व्यक्ती करते, ऐका, समाजाच्या हिताचा विचार करून 15-15 तास काम करून, ऐका, पाण्याची अडचण असेल, रोडची असेल, आपण दुष्काळी पट्ट्यातली माणसं आहे, आपल्या हिताचा विचार करतात. खरं तर ज्या मायबापाने जन्माला घातलं, ऐका, ज्या मायबापाने जन्माला घातलं त्या मायबापाचं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण ज्यांच्या पोटी जन्म घेतलाय, धन्य माता पिता याची या. खरं तर ह्या अभंग त्यांच्याकरताही योग्य आहे. माणसात देव आहे, मूर्तीत नाही. तुम्हाला माहिती नाही, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आपल्या जिल्ह्यातच आहेत. त्यांचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील आहे ना. समाजाचा हिताचा विचार जो करतो, ऐका, समाजाचा हिताचा विचार, देश सेवा, ऐका, संप्रदायाची सेवा करणं, देशाची सेवा करणं म्हणजे हित कळणं आहे आपल्याला. जगाचा विचार हितात, देशाचा विचार, या समाजाचा विचार कर्मवीर भाऊराव पाटलांनी केला आणि एक संस्था चालू केली. त्या संस्थेला नाव दिलं रयत शिक्षण. बरं, संस्था चालू करत असताना वेगवेगळ्या प्रत्येक जातीतली मुलं होती, प्रत्येक जातीतली होती. बहुजन समाजातील प्रत्येक जातीतली, माळे असू द्या, कुंभार असू द्या, धनगर असू द्या, प्रत्येक जातीतली मुलं एकत्रित करून सगळ्यांनी ॲडमिशन देऊन संस्था चालू केली. आणि का अचानक एक दिवस संस्था चालू असताना मुलं शिकायला लागली, मोठी व्हायला लागली. पण एक वेळ दुष्काळ पडल्यानंतर त्या व्यक्तीनं स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवलं. कोणी? कर्मवीर भाऊराव पाटलांनी. एवढी परिस्थिती, समाजाला दुष्काळ पडल्यामुळं खाण्यापिण्याचं वांदं झालंय आणि इथं तर संस्था चालू आहे. मुलांचं खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम झाला, अन्न मिळणं ना, पोटभर खायला मिळणं ना. आता करायचं काय, करायचं काय? डाग मोडला, मंगळसूत्र मोडलं, घाण ठेवलं, मोडलं, पैसे घेतलं, संस्था चालू, एक टाइम जेवण मिळायला लागलं. आता करायचं काय? म्हणून काके झोळी अडकवली, या गावात जा, त्या गावात जा. तर ज्या गावात जावं त्या गावात दुष्काळ आहे, या गावात गेला तर दुष्काळ, त्या गावात गेला तर दुष्काळ. कर्मवीर भाऊराव पाटलांनी हात वरती केले आणि सांगितलं, हो काकी, फक्त एक मूठ धान्य द्या. किती द्या? एक मूठ. जेवढं मिळायचं तेवढं मिळालं. ही बातमी एका सावकाराच्या कानावर गेली. त्यानं ठरवलं की आपण मदत करायची, पैसा लागू, धान्य लागू, आपण मदत करायची. आणि पत्र पाठवलं कर्मवीर भाऊराव पाटलांना.
पत्र पाठवलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही निघून यावं. असा मंडप घातला, स्टेज बनवलं, हार आणलं, फेटे आणले, समाज एकत्रित केला त्या सावकारानं. आणि कर्मवीर भाऊराव पाटील आल्यानंतर टाळ्या वाजवून स्वागत केलं. मुलांच्या हिताचा विचार करता तुम्ही, जगाचा विचार, देशाचा देशाचा विचार करता, देशाच्या हिताचा विचार करता. तुमच्यासारखं काम कुणाला पाटील जमणार नाही, म्हणून त्यांचं स्वागत केलं, खुर्ची बसायला दिली. असं भाषण करत असताना सांगितलं, आज एवढी परिस्थिती बिकट असताना सुद्धा तुम्ही मुलांना ज्ञान देताय, मुलांना शिक्षण देताय. जे काय कमी पडेल ते आम्हाला मागा. सावकार म्हणजे जे पाहिजे ते मागा, फक्त तुम्ही मागत राहा. जे मागाल ते मी तुम्हाला देणार. फक्त एक अट आहे माझी. काय आहे? एक अट आहे माझी. अट म्हटल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे थांबा, आधी अट सांगा. त्यांनी सांगितलं, माझी एकच अट आहे, जी तुम्ही रयत शिक्षण संस्था असं नाव संस्थेला दिलंय. रयत शिक्षण संस्था हे का नाव दिलं? कारण कर्मवीर भाऊराव पाटलांचं श्रद्धा म्हणजे प्रेम जर कोणावरती होतं तर छत्रपती शिवाजी महाराजावरती होतं. कोणाचं? कर्मवीर भाऊराव पाटलांचं. फक्त हे नाव बदला आणि माझ्या बापाचं नाव द्या. हार गाळ्यातला फेकून दिला, फेटा फेकून दिला, माय खिसकावून घेतला. अय साहेब, सावकार साहेब, हे कदापि शक्य नाही. मी एक वेळ माझ्या बापाचं नाव बदलेन, पण या महाराष्ट्राच्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव मी कधी बदलणार? समाजाचा विचार केला. ऐका, समाजाचा जी विचार करतात, समाजाच्या हिताचा विचार करतात. धन्य माता पिता तयाचिया. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आपला चॅनल आहे कृष्णा चॅनल, आपल्या गावचं आहे. बाहेरचं चॅनल मोठं झालं तुमच्यामुळं. आपला चॅनल मोठा करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आपली माणसं मोठी करा, आपला पकवाजा मोठा करा. आपल्याला बाहेरचं गोड लागतं, आपल्याला सांभाळून घ्या. ऐका, एकमेकाचा आदर राखा, एकमेकावरती प्रेम करा. एवढंच बोलतो आणि झालेल्या शिवेला मी इथंच पूर्णविराम